तर नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण आपल्या प्रत्युष कॉटन ग्रीनच्या सॅनिटरी नॅपकिन्सचा एक छोटासा डेमोन्स्ट्रेशन पाहणार आहोत. तर आपल्याला हे दोन आपण साईजमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स ठेवलेले आहेत. हा जो पिंक स्टिकवाला दिसतो तो आपला डबल XLचा आहे. हा जो ब्ल्यू स्टिक दिसत आहे हा आहे XLचा पॅड. हा डबल XLचा आणि हा XLचा. सध्या आपण XLच्या पॅड सोबत डेमोन्स्ट्रेशन बघणार आहोत. हा आपला XLचा पॅड आहे. हे पूर्ण स्टिक असतं. संपूर्ण पॅड लॉक असतो, कुठेही तुम्हाला ओपन दिसणार नाही. बाजारात हे कसे असे ओपनली असतात पॅड, याला कुठेही टच झाला तरी बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होऊ शकतं. आपले जे पॅड आहे ते मशीन बेस पूर्ण पॅकच येतात, त्यामुळे कुठेही वरती हाताचा टच झाला किंवा कशाचाही झाला तर बॅक्टेरियाज इथे जाण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. कमी म्हणजे नाही येतच 100%. इतकं हे सुंदर पद्धतीनं लॉक सिस्टीम असते याला. तर इथून आपण असं ओपन करायचं असतं. हे स्ट्रीप ओपन केली की इथून पॅड आपला ओपन होतो. हे पहा, पूर्ण अशी लॉकिंगची सिस्टीम असते. हा आपला पूर्ण असा पॅड ओपन होतो. इथे 2 विंग्सही दिलेले आहेत. प्लस हा पोर्शन ही इतका मोठा असतो ना की आपल्याला ज्यावेळेला आपण सॅनिटरी नॅपकिन्स यूज केल्यानंतर डस्टबिनमध्ये टाकण्यासाठी पेपर किंवा न्यूजपेपर प्रत्येक वेळेला आपल्याला कागद घ्यायची गरज लागते, तर त्यावेळेला नाही, हाच कागद आपण तिथे यूज करू शकतो. आणि इथे मागे एक स्टिप दिलेली असते. हा एक कागद आहे, प्लस इथे एक स्टिक दिलेली असते. हे ओपन करायची आणि हा व्यवस्थितरित्या असा पॅड आपण लावू शकतो. आता इथे 2 विंग्स दिलेले आहेत. हे 2 विंग्स झाल्या. आता हा आपला पूर्ण पॅड ओपन झालेला आहे XLचा. सर्वांना दिसत असेल इथे 1-2 साईड गार्ड दिलेले आहेत. आपण साईड गार्डचा अर्थ काय होतो की कितीही ब्लड याच्यावरती जमा झालं तरी या गार्डच्या बाहेर ब्लड येत नाही. जे की सामान्य सॅनिटरी नॅपकिन्स मध्ये थोडं जरी ब्लड इथे जास्त झालं तर ते इथून स्प्रेड व्हायला सुरू होतं आणि याच्यानेच काय होतं, आपला कपडा खराब होतो जास्त करून याच्याने. आणि नाईट यूजला वगैरे तर म्हणजे नाईटच्या वेळेला तर ते लिकेज होतात 100%. त्यासाठी हे असे साईड गार्ड दिलेले आहेत, जेणेकरून आपला 100% पॅड लीकच होत नाही. आणि हे जे तुम्हाला दिसत असेल हा याचा पूर्ण पोर्शन आहे तो पूर्ण कॉटन बेस आहे. म्हणजे प्युअर कॉटन, US कॉटन म्हणून आहे, जे की उच्च दर्जाचं कॉटन असतं. त्याच्यापासून हे बनवलेले आहेत याचे लेयर्स. टोटल 8 लेयरचा आपला पॅड आहे. त्याच्यामध्ये एक एक लेअर आता मी तुम्हाला दाखवेलच ओपन करून. तर प्रत्येक लेअर एकदम थिन आहे, अल्ट्रा थिन आहे आपला पॅड. प्रत्येक लेअर थिन बनवलेली आहे. परत त्याच्यामध्ये हवा पासेस होण्यासाठी ही मधल्या लेयर्स डॉटेडमध्ये बनवलेले आहेत, तेही मी तुम्हाला दाखवते. आणि इथे मध्ये जे दिसत असेल याला ॲनियन स्ट्रीप म्हणतात मैत्रिणींनो. ॲनियन स्ट्रीपचे बरेच बेनिफिट्स आहेत. तुम्ही गुगललाही सर्च केलं की सॅनिटरी नॅपकिन्सचे ॲनियन स्ट्रीपचे बेनिफिट्स काय काय आहेत तर तुम्हाला बरेच येऊन जातील. पण मेनली जे आहेत ते 4-5 मी तुम्हाला सांगते. की आता पिरियड्समध्ये आपल्याला जवळजवळ 70 ते 80 प्रकारचे आजार होतात. आजार म्हणजे काय होतात की प्रत्येकाला कुणाच्या ओटीपोटात दुखणं, हातापायाची नखं दुखणं, हातापायाला गोळे येणं, मूड स्विंग्स होणं, असे बऱ्याच प्रकारचे प्रत्येकाच्या हार्मोनल चेंजेसनुसार त्यांना प्रॉब्लेम्स होतात. तर ते प्रॉब्लेम चेंज करण्याचं ही स्ट्रीप महत्वाचं काम करते. आणि प्लस इथे जेव्हा आपलं ब्लड फ्लो सुरू असतो त्यावेळेला त्या ब्लडमध्ये वेस्ट बॅक्टेरियाज असतात, जे की आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतात. तर हे बॅक्टेरिया जेव्हा इथे स्ट्रीपवर येतील तेव्हा ते इथेच किल केले जातात. इतकं ह्या स्ट्रीपचं महत्व आहे. आता विचार करा की आपल्याला काहीतरी हाताला लागलं किंवा कापलं वगैरे तर आपण आधी काय लावतो, आपल्याला जखम झाली काय झालं तर आपण बँडेज लावतो. का लावतो की तिथली जागा ओलसर राहू नये आणि बँडेजने ती कव्हर झाली की मग तिथे बॅक्टेरियाज तयार होत नाही. तर सेम त्याच प्रकारे हे स्ट्रीप बॅक्टेरियाज किल करण्याचं काम करते. आता मी तुम्हाला याची शोषण क्षमता किती आहे हे आपण बघणार आहोत. आता याच्यासोबतच आपण बाजारातील हे एक सामान्य पॅड घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही बाजारातील सामान्य पॅड घेऊन त्याच्यासोबत हा डेमो चेक करून बघू शकता. आता हे आपण एक सामान्य सॅनिटरी पॅड्स घेतलेलं आहे, जे की एक फेमस ब्रँड आहे आणि प्रत्येकीच्या घरात हा असतोच. हे आपण घेतलेलं आहे. आता हे पाणी आहे. मी याच्यात जवळजवळ एक 50 ml पाणी घेते. हे तर दिसतंय याचं मेजरमेंट, इथे एक 50 ml पाणी आहे. तर हे पाणी आपण आपल्या या प्रत्युष कॉटन ग्रीनच्या सॅनिटरी पॅड्सवर
ओतणार आहोत. त्याची शोषण क्षमता आपण चेक करणार आहोत की खरंच हे पॅड इतकं शोषून घेऊ शकतं का. सर टिश्यू पेपर द्याल का. हे बघा मी पूर्ण याच्यावर रब करते. हे वरूनच तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की विदिन सेकंड मध्येच हे ऍब्झॉर्ब करायला सुरू करतं. आता तितकंच 50 ml पाणी मी माप घेते. आता 50 ml का, तर 50 ml म्हणजे आता नॉर्मली गायनेकोलॉजिस्ट किंवा डॉक्टर सजेस्ट करतात की प्रत्येक महिलेला एक 50 ml डेली ब्लड फ्लो होत असतो. ब्लड फ्लो 50 ml म्हणजे काय की एकदमच होतो का, नाही तर आपल्याला 24 तासामध्ये थेंबा थेंबाच्या स्वरूपात तो ब्लड फ्लो होत असतो. त्यामुळे एक ॲव्हरेज रेंज आहे की 50. मग काही महिलांचा याच्यापेक्षा जास्तही असू शकतो किंवा काही महिलांचा याच्यापेक्षा कमी पण असू शकतो. पण नॉर्मल जी रेंज आहे डॉक्टर सांगतात तर ती 50 ml आहे. त्यामुळे आपण तितकं पाणी घेतलेलं आहे. आता आपण हे सामान्य सॅनिटरी पॅड्सवर ओतूया. याची शोषण क्षमता किती आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. आता हे तुम्हाला दिसत असेल मैत्रिणी, हे इथूनच लीक व्हायला सुरू झाले हळूहळू. बघा सरळ ते बाजूला यायला सुरू होतं. इथून हे लीक व्हायला सुरू होतं. याला साईड गार्ड्स वगैरे काही नसतात. आपल्या सॅनिटरी नॅपकिन्समध्ये प्रॉपर साईड गार्ड दिलेले आहेत. त्यामुळे ओव्हरफ्लो जरी झाला, आपण 24 तास जरी एक पॅड वापरलं आणि ओव्हरफ्लो झाला तरी पण याच्यातून साईड गार्डमधून कुठूनही इथून लिकेजची चिंता नाही. म्हणजे सगळ्यात आता पिरियड्समध्ये आपल्याला सगळ्यात जास्त चिंता असते की माझं पॅड लीक तर नाही ना होणार, कुठे डाग तरी नाही ना पडणार कपड्याला. हीच भीती आपल्याला कायम असते प्रत्येक महिलेला. तर याच्यासाठी तर हे 100%च लीक प्रूफ देतोय आपण. आता याचा आपण शोषण क्षमता चेक करू. आपण सेम पाणी याच्यावर पण ओतलेलं आहे आणि याच्यावर पण ओतलेलं आहे. मी हा टिश्यू पेपर घेते. आता हे एक टिश्यू पेपर आपण याच्यावर रब करू आणि एक टिश्यू पेपर आपण याच्यावरती रब करू. विदिन सेकंड मध्ये तुम्ही रिझल्ट बघत असाल याचा. आणि मी याच्यावरही हा प्रेस करते. तुम्ही कितीही प्रेस करा, तुम्ही स्वतःही घरात हा डेमोन्स्ट्रेशन, तुम्ही जे बाजारातील स्वतः जे सॅनिटरी नॅपकिन्स आतापर्यंत यूज करत आलाय त्याच्यासोबत तुम्ही हा डेमो करून बघू शकता. सेम रिझल्ट भेटेल तुम्हाला विदिन सेकंड. मी आता याच्यावर किती पण प्रेस करते बघा, असं नाही की मी वरून हात फिरवते. हे इतकं प्रेस करते तरी पण तुम्हाला एक थेंब सुद्धा लागणार नाही. इतकं स्वच्छ आणि इतकं क्लीन राहतं हे वरती. आणि सेम पिरियड्समध्ये आपल्याला तेच अनुभवायला मिळतं. आणि हे बघा, हे पहा, दिसतच असेल किती हे करा, हे ओलसरच राहणार. तर मेन याच्यातला डिफरन्स हाच आहे की हे पूर्ण सुखा राहतो आणि इथेच आपले 90% प्रॉब्लेम्स इथे सॉल्व्ह होतात. कारण होतं काय, जेव्हा हे ओलसर राहतं, असे किचकीच राहतात हे पॅड्स, तर काय होतं, हे ओलसर राहिल्यामुळे एकतरी आपण दिवसभर अनकम्फर्टेबल राहतो, स्वतःची चिडचिड होते. आणि हे असं ओलसर राहिल्यामुळे काय होतं, बॅक्टेरियांची वाढ इथे म्हणजे खूप फास्ट होते बॅक्टेरियांची वाढ ओलसर राहिल्यामुळे. हे बघा इथे दिसतं पाणी लगेच लागतं हाताला. मी अजून एक टिश्यू पेपर घेते. हे पहा ओलसर राहतं. आणि हे असं ओलसर राहिल्यामुळे होतं काय, आपण 6-7 तास पॅड नाही चेंज करत. कसं आहे, बाहेर मुली असो, कॉलेजच्या, स्कूलच्या, किंवा आपण कुठेही म्हणजे जॉब करणाऱ्या महिला असो, आपल्याला प्रत्येक वेळेला नाही पॉसिबल होत की 2-2, 3-3 तासांनी जाऊन पॅड चेंज करणं. आणि असं ओलसर राहिल्यामुळे मग इथे बॅक्टेरियाज तयार होतात आणि तेच बॅक्टेरियाज नकळत जाऊन आपल्या योनी मार्गा थ्रू गर्भाशयाकडे जातात आणि त्या गर्भाशयाला या बॅक्टेरियामुळे इजा होते. की आता ऐकायला भेटतं आपल्याला की पिशवीला सूज आली, पिशवीला गाठ आली. इतक्या लहान लहान वयांमध्ये महिलांच्या पिशवी काढावे लागतात. त्याला गर्भाशय कॅन्सर म्हणतात, ओव्हेरियन कॅन्सर. त्याचं प्रमाण आज भारतात खूप वाढलंय. ते याच्यामुळेच की महिला या बाबतीत अजूनही अज्ञान आहेत. म्हणजे काय, कसं स्वच्छता केली पाहिजे, कसं त्या गोष्टी हे केल्या पाहिजेत, त्याचं अजूनही अज्ञान आहे आपल्या महिलांमध्ये. आणि त्यांचीही चुकी नाहीये, कारण या विषयावर कधी असं ओपनली बोललंच जात नाही. तर पहा, आता मी याच्यामध्ये तुम्हाला 8 लेअर कसे आहेत ते मी तुम्हाला ओपन करून दाखवते. आणि हे पूर्ण कॉटनचं आहे. हे नैसर्गिकरित्या डिस्पोज होतं मातीमध्ये, कसं तेही मी तुम्हाला लेअर सगळ्या दाखवते. साईड गार्डचा पण ओपन करू. आता हे आहे ते त्याची फर्स्ट लेअर आहे. हे तुम्हाला दिसत असेल.
पूर्ण कापूस आहे, कुठंही तुम्हाला प्लास्टिक किंवा काहीही दिसणार नाही, पूर्ण याचे धागे निघतात. तुम्ही स्वतः हा डेमॉन्स्ट्रेशन करून बघा, तुम्हाला हा अनुभव येईल. पूर्ण याचे धागे निघतात, प्युअर कॉटनचे आहे. दुसरं जे लेअर आहे ते ॲनियन स्ट्रीपची आहे, ही सुद्धा पूर्ण कॉटनची आहे. जरी ही अँटीबॅक्टेरियल स्ट्रीप असली तरी कुठेही याच्यामध्ये काहीही प्लास्टिक किंवा काहीही यूज केलेलं नाही, पूर्ण याचे धागे निघतात. कॉटनचा अर्थ हेच आहे की हे नॅचरलीही चांगलं आहे आणि आपल्या स्किनसाठीही चांगलं आहे. आता ह्याचे असे एकदम पातळ थीन असे लेयर्स असतात आणि हे जे डॉट डॉट दिसतात हे हवा पास होण्यासाठी असतं. आता आपण नॉर्मल सॅनिटरी नॅपकिन्स यूज करतो तेव्हा बघा एक विशिष्ट प्रकारचा वास येतो, आपल्याला दुर्गंध येतो विशिष्ट प्रकारचा पॅड चेंज करताना किंवा हे करताना. तर हे आहेत ना, याच्याने हवा पास होते, त्यामुळे आपल्याला या पॅडमध्ये वास तर बिलकुलच नाही येतच नाही. तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घेऊन बघा, तुम्हाला मी जे सांगते ना ते सगळं तुम्हाला अनुभवायला भेटेल जेव्हा तुम्ही स्वतः हे पॅड यूज कराल. इतके थीन पातळ पातळ लेअर दिलेले असतात. आणि याच्यातला मेन पार्ट जो आहे, म्हणजे हे इतकं कसं काय सोकून घेतं, याच्यामध्ये काय आहे, तर हे आहे जेल लॉक टेक्नॉलॉजी. जेल लॉक टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तर हे एक सॅप पेपर म्हणून आहे, जो पाईन वृक्ष आहे, जो आपल्या भारतात नाही येतो वृक्ष, बर्फाळ प्रदेशात जास्त करून तो वृक्ष येतो. तर त्या वृक्षापासून ही एक थीन अशी पावडर बनवली जाते आणि त्या पावडरीपासून हे एक सॅप पेपर तयार केला जातो, जे की इन्स्टंट ते पेपर असतो ना, जेव्हा ब्लड येतं तेव्हा इन्स्टंट तो पेपर जेल स्वरूपात फुलायला सुरू होतो आणि त्यामुळेच ते ब्लड तिथे लॉक होतं, पूर्णपणे याच्यामध्ये लॉक होतं. त्यामुळे 100% लिकेजचा धोका याच्यामुळे टळतो आणि हे पूर्ण नॅचरल आहे. कुठेही याच्यामध्ये केमिकल किंवा कोणत्याही प्रकारचं हानिकारक हे यूज केलेलं नाहीये याच्यामध्ये. कसं तेही मी दाखवते. आता मी तुम्हाला सांगितलेलं की आपल्या एका पॅडची शोषण क्षमता 150 ml आहे. तर आपण मगाशी 50 ml पाणी याच्यामध्ये ओतलं होतं, मी आता अजून 100 ml पाणी याच्यामध्ये घेते. आता हे जवळजवळ 100 ml पाणी आहे. मी हे जेल याच्यामध्ये टाकते. विदिन हाफ मिनिटमध्येच हे पूर्ण शोषून घेतं आणि याच्यात अशा एकदम थीन लेयर्स आहेत, टोटल 8 लेयर्स आहेत. जेणेकरून थीन लेअर याच्यासाठीच आहेत की जेव्हा आपण पिरियड्समध्ये पॅड यूज करतो तेव्हा आपल्याला म्हणजे जाणवत सुद्धा नाही की आपल्याला पिरियड सुरू आहेत आणि आपण पॅड वगैरे म्हणजे यूज करतोय, असं जाणवतही नाही. इतक्या थीन लेअर आहेत या, असे एकदम पातळ पातळ लेअर्स आहेत. जेव्हा तुम्ही स्वतःचं डेमॉन्स्ट्रेशन कराल ना तेव्हा की तुम्ही बघाल की किती थीन लेअर्स आहेत आणि टोटल 8 लेअर्स आहेत, तुम्ही मोजू पण शकता. आणि हे अशा लेअर्स असतात त्याला एकदम थीन. आणि हा शेवटचा जो असतो हा सिलिकॉन पेपर असतो, हे पण प्लॅस्टिक नाही. सिलिकॉन पेपर याच्यासाठी यूज केला जातो की मागं जे गमिंग असतं ते गमिंग याला चिटकावं आणि हे गमिंग कपड्याला चिटकावं, यासाठी हा सिलिकॉन पेपर यूज केला जातो. आता बाजारातले सॅनिटरी पॅड्स बघायचं झालं तर याच्यामध्ये 3च लेअर असतात महिलांना. वर एक लेअर असते, खाली एक लेअर असते आणि मध्ये असतो तो कापसाचा लगदा असतो. लगदा म्हणजे काय, आपलं पेपर रद्दी वगैरे असते की नाही, त्याच्यामार्फत एक लगदा बनवला जातो आणि तो याच्यामध्ये यूज केला जातो. आणि आपल्याला म्हणजे आपण ऍडव्हर्टाईज वगैरे बघतो जेल लॉक टेक्नॉलॉजी हे ते असं, पण काय नसतं ते, आपल्याला सगळं बनवलं जातं ते, आपण नुसतं ऍडव्हर्टाईज बघतो आणि सर्रास आणून यूज करतो. आणि ह्या वरच्याच ज्या लेयर्स असतात त्या प्लास्टिकच्या असतात. हे आता हे एक आहे लेअर, हे एक लगदा आणि हे खालची एक लेअर. आणि हे बघा कुठे याच्यात जेल आहे, तुम्हाला कुठेतरी याच्यामध्ये जेल दिसलं का अशा प्रकारचं, पहा पूर्ण हा कागदाचा आणि पेपरचा लगदा असतो. आणि खाली एक लेअर, ही झालं 3 लेअरमध्ये हे पॅड असतं. आता हे आपण मगाशी 100 ml पाण्यामध्ये हे ओतलं होतं, मी हे पलटी करून दाखवते बघा, तुम्हाला दिसत असेल एकतरी थेंब याच्यातून पडतोय का खाली, म्हणजे इतकं याची लॉकिंग सिस्टीम जबरदस्त आहे. हे पूर्ण लॉक होतं. आता आपल्या पॅडचे पूर्ण टोटल 8 लेअर तर सगळेच कॉटनचे आहेत आणि कॉटन तर मातीमध्ये सहजरित्या डिस्पोज होतं, म्हणजे नैसर्गिक. तर हे जेल कसं मातीमध्ये डिस्पोज होणार तेही मी तुम्हाला दाखवते. आता मातीमध्ये नॅचरली क्षाराचं प्रमाण असतं. क्षार म्हणजे काय, मीठ. क्षाराचं प्रमाण नॅचरलीच असतं. तर ते जेव्हा त्याच्या संपर्कात येतं तेव्हा आपोआप त्याचं पाणी होतं आणि नैसर्गिकरित्या हळूहळू ते डिस्पोज होतं. आता मी हे मीठ आहे, टाटाचं मीठ घेतलेलं आहे, हे मीठ त्याच्या 1 चमचा मी त्याच्यामध्ये टाकते आणि हे करते. याचं आहे असं, आता दड आपलं पूर्ण लॉक केलेलं, पण आता मीठ टाकल्या आहे असं त्याचं पाणी व्हायला सुरू होतं.
एक मिनिटच थांबावं लागेल. आहे असं त्याचं पाणी होतं. तुम्हाला दिसतच असेल की आत्ताच हे सुटायला चालू झालेलं आहे. आणि जर याच्यामध्ये कुठलं केमिकल असतं किंवा काही असतं तर याचा कलर चेंज झाला असता किंवा याचं असं पाणी झालं नसतं मैत्रिणींनो. पहा, हे पूर्ण आहे असं पाणी येतं. अजून एक 2 मिनिटं जर ठेवलं ना तर पूर्ण आपलं स्टार्टिंगला जसं ब्ल्यू कलरचं पाणी होतं तसं सेम पाणी होतं याचं. म्हणजे सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपण एकदम कॉटनचे, प्युअर कॉटनचे पॅड वापरतोय आणि त्याच्यामध्ये पर्यावरणासाठी हे एक पाऊल आपण पुढे येतोय. म्हणजे पर्यावरणाचंही संरक्षण करतोय आपण. आज विचार करा, भारतात इतक्या कोटी महिला आहेत, इतके कोटी सॅनिटरी पॅड्स महिन्याला कचऱ्यामध्ये येत असतील. त्याची विल्हेवाट लावणं किंवा त्या गोष्टी पर्यावरणासाठी किती हानिकारक असतील म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कुठंतरी आपणच या गोष्टीसाठी एक पाऊल पुढे येणं गरजेचं आहे. पहा, पूर्ण याचं आहे असं पाणी होतं. म्हणजे इतकं छान बायोडिग्रेडेबल आहे आपलं सॅनिटरी पॅड्स, प्युअर कॉटनचं आहे. आणि ते झाला विषय. परत आपण काय करतो, आता फेकताना आपण प्रत्येकजण काय करतो की न्यूजपेपरमध्ये किंवा कसंही असं गुंडाळतो आणि टाकतो. पण होतं काय, कचऱ्यामध्ये जेव्हा कचरा जातो त्यावेळेला ओला कचरा असतो. ओल्या कचऱ्यामुळे न्यूजपेपर वगैरे सुटतात आणि आहे असं पॅड ओपनली पडतात. आपल्यालाच कितीतर वेळा दिसले असेल की कचऱ्यामध्ये वगैरे असेच ओपनली पडलेले असतात आणि ते स्वतःलाच आपल्याला बघायला इतकं घाण वाटतं ना की मग एखाद्या पुरुष व्यक्तींना वगैरे ते कसं वाटत असेल बघण्यासाठी. म्हणजे हा विचार करणं फार कुठंतरी गरजेचं आहे आपणच. त्यामुळे आम्ही अशा बायोडिग्रेडेबल बॅग्स बनवलेल्या आहेत ज्या की व्यवस्थितरित्या आपण सॅनिटरी नॅपकिन्स याच्यामध्ये पॅक करून, इथे स्टिक दिलेलं असतं, व्यवस्थित असं स्टिक करून आपण कुठेही कचऱ्यामध्ये फेकू शकतो. याच्यातून हे कुठंही बाहेर नाही पडत आणि व्यवस्थितरित्या डिस्पोजही होतं. आता इथे सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, तर कचऱ्यावाल्यांना हे बघितल्यावरच समजते की हे सॅनिटरी नॅपकिन्स आहेत, तर ते अलगतच हे बाजूला करू शकतात आणि हे करू शकतात. पण ओपनली जेव्हा पॅड पडतात तेव्हा विचार करा की ते लोकांना हाताने वेगळे करावे लागतात कचरा, कारण तो कचरा प्लास्टिकचा असल्यामुळे वेगळ्या रीतीने डिस्पोज करावा लागतो बाजारातले सॅनिटरी नॅपकिन्स. त्यामुळे हाताने लोक ते कचरा वेगळा करतात. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण वापरलेलंच आपल्याला इतकं घाण वाटतं टाकताना, तर ते पुरुष लोक कसं ते हाताने हे करत असतील. त्यामुळे आपण तो विचार करून कुठेतरी प्रत्युषने हे असे डिस्पोजल बॅग्स बनवलेले आहेत, जेणेकरून हे आपलं पॅडचं मागची साईड असते. याच्यामध्ये पॅड यूज केल्यानंतर, आता हे मी हे केलेले आहेत, यूज केल्यानंतर आहे असं व्यवस्थित पॅड ठेवू शकतो. याच्यातच व्यवस्थित रोल करू शकतो आणि याच्यामध्ये टाकू शकतो. हे बघा, याच्यामध्ये व्यवस्थितरित्या असं रब करून इथे स्टिक दिलेलं असतं. हळूच हे स्टिक ओपन करायचं आणि हे याला इथे चिटकवून द्यायचं. कितीही 2-3 कचऱ्यातनं जरी ही बॅग गेली तरी ही सॅनिटरी नॅपकिन्स आपलं ओपन होणार नाही. म्हणजे इतक्या सुंदर पद्धतीने सगळं विचार करून बनवलेलं आहे, खास महिलांसाठी. महिलांनी यूज करावं. सगळ्यांनी प्लास्टिक सॅनिटरी नॅपकिन्स सोडून कॉटनचे सॅनिटरी नॅपकिन्स यूज करावे. व आता आपल्याला प्लास्टिकच्या सॅनिटरी नॅपकिन्सने इचिंग, पुरळ म्हणा, बरेच ते ओलसर राहतात, त्यामुळेच ते प्रॉब्लेम्स जनरेट होतात की पुरळ येणं, इचिंग होणं, रॅशेस होणं, जळजळ होते आपल्याला पिरियड्समध्ये बऱ्याच वेळेला. कारण प्रत्येकाचं चालताना वगैरे आपले पाय घासले जातात एकमेकांना आणि त्यात ते ओलसर राहतात, त्यामुळे ते जास्तच अजून आपल्याला जाणवतं. तर असं हे आपलं प्रत्युष कॉटन ग्रीनचं हे पॅकेट आहे. आता सगळ्यांचे प्रश्न आहेत की याच्यात किती आहेत, काय आहेत. तर याच्यामध्ये 6 पॅड आणि 6 अशा डिस्पोजल बॅग, ज्या की आम्ही फ्री देतो पॅडवरती. 6 पॅड आणि 6 डिस्पोजल बॅग्स येतात. एक्सेल आणि डबल एक्सेलच्या दोन्ही पॅकेटमध्ये 6 येतात. फक्त एक्सेलची प्राइस आहे, इथंच आपल्या पॅकेट सेम असणार आहे आपलं, फक्त आपण इथे मेन्शन केले की इथे एक्सेलचे असणार आहे आणि इथे डबल एक्सेलचे असणार आहे. एक्सेलचं जे आहे ते इथे आहे की MRP याची 70 आहे आणि 280 mm ते पॅड आहे इथे दिलेलं आहे. आणि डबल एक्सेलचं जे आहे ते 320 mm पॅड आहे आणि त्याची प्राइस आहे 90 रुपये. तर मी इतकंच सांगेन की या प्राइसमध्ये या क्वालिटीचं पॅड तुम्हाला महाराष्ट्रात काही इंडियामध्ये कुठे भेटणार नाही, इतकी मी गॅरंटी देऊ शकते. त्यामुळे इतक्या स्वस्तात प्रत्युषने तुमच्यासाठी महिलांचा विचार करून, महिला वर्ग आपल्यात जास्त असल्यामुळे महिलांचा सगळा विचार करून हे तुमच्यासाठी खास आणलेलं आहे. तर प्रत्येकीने हे वापरावं, हे मी म्हणजे एक आवाहन करेन सगळ्यांना. आणि तुम्ही वापरून इतकंच नाही थांबायचंय, आपल्या रिलेटिव्हमध्ये, आपल्या मैत्रिणींमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला एक 10 महिलेला तरी प्रत्येकीने हे पॅड वापरण्यास हे करायचं आहे की जेणेकरून यामार्फत आपण एक आरोग्य दूत किंवा एक सामाजिक संदेशच आपण याच्यामार्फत महिलांमध्ये पोहोचवत आहोत की प्लॅस्टिकचं
टाळा, प्लॅस्टिक टाळा आणि कॉटनचं वापरण्यास सुरुवात करा. म्हणजे पर्यावरणासाठीही चांगलं, आपल्या आरोग्यासाठीही चांगलं आणि सगळ्यांच्या दृष्टीने चांगलं. त्यामुळे खरंच इतक्या सरांनी, कीर्ती मॅडम आणि राहुल सरांनी आपल्यासाठी इतका विचार करून हे प्रोडक्ट आणलेलं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी हे वापरण्यास सुरुवात करा आणि आपल्यापासून अजून एक 10-20 लेडीज कसं हे वापरतील महिन्याला व त्यांच्या प्रॉब्लेमपासून ते कसं मुक्त होतील याचा विचार करा. तर धन्यवाद.